बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारी बातमी समोर आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा शासकीय निवासस्थानी गेले। आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती निश्चित मानली जात असताना राज ठाकरे हे फडणवीस यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या। यावेळी दोघांमध्ये अर्ध्या तासापासून अधिक काळ चर्चा झाली। बेस्ट पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या उत्कर्ष पॅनलला हे भोपाळाही फोडता आला नाही। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या गेलेल्या या निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या साथीने आगामी मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली होती। अशातच राज ठाकरे हे फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने खळबळ उडाली। सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेले। या भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्याच असलं तरी तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। मुंबईतील विविध प्रश्नांसह राज ठाकरे फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवाची किनार असल्यामुळे या टायमिंगची चर्चा होत आहे। याआधीही हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाच्या तोंडावर राज ठाकरेंनी फडणवीस यांची गुप्त भेट घेत खळबळ उडवून दिली होती। विशेष म्हणजे भाजपने दादर येथील शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला। ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात असं लिहिलेलं पोस्टर सेना भवनासमोर लावण्यात आलं होतं। या पोस्टरवर केवळ उद्धव ठाकरेंचे फोटो होते। राज ठाकरेंचा फोटो लावणं भाजपने कटाक्षाने टाळल्याचं गोंधळाचं वातावरण होतं। यातच या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।